नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एंड्युरिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्व रेल्वेमध्ये 3247 वेगवेगळ्या पदावर जी भरती निघालेली आहे, तर ती भरती कोणत्या उमेदवारासाठी आहे, त्याच्यासाठी त्याला पात्रता किती लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, कोणकोणत्या पोझिशन्स तिथं रिक्त आहेत, त्याच्यासोबत कोणकोणत्या डिव्हिजनला काम करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज जे करायचा तर तो कशा पद्धतीनं करायचा, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही जी जाहिरात निघालेली आहे, ही जाहिरात लेटेस्ट जाहिरात आहे आणि आज ही साईटवर अपलोड झालेली जाहिरात आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या अगोदर सांगतो, ही जी जाहिरात आहे, ही जी पदं आहेत, ही 10वी पासून ज्याचा ITI झालेला आहे, कोणकोणत्या वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ITI झालेला असेल त्याच्यासाठी ह्या संपूर्ण व्हॅकन्सीज आहेत आणि ह्या व्हॅकन्सीज ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची इच्छा नाही त्यांनी हा व्हिडिओ स्किप केलं तरी चालेल, पण ज्यांना जॉबची खरंच गरज आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर काय भारतामध्ये कुठंही काम करण्याची तयारी असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. आणि व्हिडिओ पाहण्या अगोदर एकदाच सांगतो, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, कारण इथं तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा खाजगी असो, सगळ्या प्रकारचे जॉबचे व्हिडिओज आणि नवनवीन नोटिफिकेशन दररोज मिळत असतात. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात. मित्रांनो, ही ईस्टर्न रेल्वेची वेबसाईट आहे. ही वेबसाईट फक्त नॉर्मल मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं ओपन केलेली आहे, पण आपल्याला जे ॲप्लिकेशन भरायचं आहे ती वेबसाईट वेगळी आहे. ती कोणती वेबसाईट आहे ते पण आता आपण पाहणार आहोत. आता ही ईस्टर्न रेल्वेची जी जाहिरात निघालेली आहे, तर ही जाहिरात आपण इथं बघून घेऊयात. Notification for engagement of act apprentice for the year 2020-21. 2021च्या अप्रेंटिससाठी इथं भरती होणार आहे. डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ नोटिफिकेशन ऑन वेबसाईट 1/10/2021, म्हणजे आज ही नोटिफिकेशन निघालेली आहे आणि सगळ्यात पहिले आपला हा व्हिडिओ इथं आलेला आहे. नोटिफिकेशन पब्लिकेशनची डेट 1 ऑक्टोबर आहे. ओपनिंग डेट अँड टाइम ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स जे चालू होतील ते 4/10/2021, सकाळी 10 वाजेपासून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट जे असणार आहे ते 3/11/2021 संध्याकाळी 6 वाजता ॲप्लिकेशन्स हे क्लोज होतील. याच्यासाठी आपल्याला काय काय एलिजिबिलिटी लागणार आहे, काय काय शिक्षण लागणार आहे, हे पण आता आपण पाहूयात. इथं काही टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत, ते सुद्धा आपण थोडेसे वाचून घेऊयात, जेणेकरून पुढे जाण्यास आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट हु आर इंडियन नॅशनल फॉर एंगेजमेंट ट्रेनिंग ॲज ॲक्ट अप्रेंटिसेस अंडर द अप्रेंटिस ॲक्ट 1961 and apprenticeship rules 1992 as amended from time to time in workshop and division of Western Railway. Application must be submitted online and no other mode of submission of the same would be entertained. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज फक्त अप्रेंटिससाठी दिलेल्या आहेत आणि जे ॲप्लिकेशन ते स्वीकारणार आहेत ते फक्त ऑनलाईन मोडने स्वीकारणार आहेत. ऑफलाईन मोड किंवा दुसऱ्या कोणत्या पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन बाय हँड दिलं तरी तिथं ते स्वीकारणार नसणार आहेत. तर कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एनी ऑफ द युनिट ऑफ ईस्टर्न रेल्वे ॲज पर नोटिफाईड वॅकन्सीज. जे युनिट दिलेले आहेत त्या युनिटमधल्या वॅकन्सीजनुसार कॅन्डिडेट जो आहे ते कोणत्याही युनिटमध्ये अप्लाय करू शकतो. तर कोणकोणते युनिट आहेत हे आपण बघूयात. ट्रेड वाईज आणि युनिट वाईज इथं कम्युनिटी वाईज ब्रेकअप दिलेला आहे वॅकन्सीजचा. तर पहिलं डिव्हिजन आहे हावडा डिव्हिजनमध्ये 12 टोटल व्हॅकन्सीज आहेत, वेगवेगळी पदं आहेत आणि टोटल व्हॅकन्सीज 659 व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत. याच्यामध्ये फिटर, वेल्डर,
मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिकल MV, कारपेंटर, पेंटर, लाईनमन, वायरमन, रेफ अँड AC मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, या सगळ्यांच्या वॅकन्सी आहेत. वेगवेगळे याचं कम्युनल ब्रेकअप जे आहे, कास्ट वाईज ब्रेकअप आहे तो इथं दिलेला आहे. ही जी जाहिरात आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ही जाहिरात पाहू सुद्धा शकता आणि ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे पुढं आपण पाहणार आहोत. तर काय प्रोसेस असणार आहे ते पण आपण इथं पाहणार आहोत. तर हावडा डिव्हिजन मध्ये 659 वॅकन्सीज आहेत. सिल्डा डिव्हिजन मध्ये 1123 वॅकन्सीज आहेत आणि मॅक्झिमम वॅकन्सी मेकॅनिकल, रेफ्रिजरेटर आणि AC याच्यासाठी आहे 395, सोबत फिटर आणि इलेक्ट्रिशियनच्या 430 वॅकन्सीज आहेत. लाईनमन, वेल्डर, फिटर आणि वेल्डर इंजिनिअरिंगच्या पण इथं वॅकन्सीज आहेत. ओपन मध्ये 458 वॅकन्सीज आहेत. खाली आसनसोल डिव्हिजन मध्ये 167 वॅकन्सी आहेत. फिटरच्या मॅक्झिमम 61 वॅकन्सी इथं दिलेल्या आहेत. टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिकल डिझेल मध्ये त्या वॅकन्सीज आहेत. याच्या सगळ्याची डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये ऍडव्हर्टाइज आहे, त्याच्यातून पण तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मालदा डिव्हिजन मध्ये 43 वॅकन्सी आहेत. इलेक्ट्रिशियनच्या 16, रेफ्रिजरेटर अँड AC मेकॅनिकल जे आहे त्याच्या 2, फिटरच्या 19, वेल्डरच्या 2, पेंटरच्या 2 आणि कारपेंटरच्या 2, अशा टोटल 43 वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर कांचरपारा वर्कशॉपमध्ये 190 वॅकन्सीज आहेत. फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वायरमॅन, कारपेंटर आणि पेंटर हे या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहेत. ज्यांचा ITI 10वी नंतर ITI आणि हा ट्रेड असेल तर ते उमेदवार फक्त या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहेत. लिलोआ वर्कशॉपमध्ये 85 वॅकन्सीज आहेत. फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मध्ये अशा टोटल वॅकन्सीज 85 आहेत. कास्ट कॅटेगरी वाईज जे आहे, सॉरी, इथं लिलोआ मध्ये टोटल वॅकन्सीज 204 दिलेल्या आहेत. ओपन साठी 85, SC साठी 31, ST साठी 14, OBC साठी 54, EWS साठी 20, अशा टोटल 204 वॅकन्सीज लिलोआ वर्कशॉप मध्ये आहेत. त्याच्यानंतर जमालपूर वर्कशॉपमध्ये 678 टोटल वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये फिटर 254, वेल्डर 220, मशिनिस्ट 48, टर्नर 48, इलेक्ट्रिशियन 43, डिझेल मेकॅनिक 65. मित्रांनो, जवळपास 3-3.5 हजार वॅकन्सीज आहेत आणि एक रेल्वे सोबत काम करण्याची चांगली सुवर्ण संधी जे अप्रेंटिस आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना ही एकदम सुवर्ण संधी आहे. तर आता याला अप्लाय कसं करायचं, त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट नोट दिलेल्या आहेत. त्या नोट्स इथं द ब्रेकअप ऑफ PWBD वॅकन्सी डिझेबिलिटी वाईज, तर हे हँडिकॅपसाठी ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी हे महत्त्वाचे नोट्स आहे. द नंबर ऑफ स्लॉट्स इंडिकेटेड अबो इज टोटली प्रोव्हिजनल अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज. जे वॅकन्सीज दिलेल्या आहेत कमी किंवा जास्त इथं होऊ शकतात. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे दिलेला आहे तर तो क्रायटेरिया आपण बघूया तिथं. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी कंडिशनमध्ये पहिले एज दिलेला आहे. तर एज जे आहे ते 15 वर्षापासून 24 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. 24 वर्षापेक्षा जास्त आणि 15 वर्षापेक्षा कमी असेल तर तिथं तुम्हाला घेतलं जाणार नाही. अपर एज लिमिट रिलॅक्सेशन जे आहे 5 वर्ष SC ST कॅन्डिडेटला आहे. म्हणजे SC ST चे कॅन्डिडेट 29 वयापर्यंत अप्लाय करू शकतात आणि अदर बॅकवर्ड क्लाससाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. डिझेबिलिटी वाले जे आहेत, अपंग उमेदवार जे आहेत ते 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 34 वर्षापर्यंत अपंग उमेदवार इथं अप्लाय करू शकणार आहेत. त्यानंतर द कॅन्डिडेट शुड हॅव ऑलरेडी बीन इन पोझिशन द प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन ऑन द डेट ऑफ इश्यू ऑफ नोटिफिकेशन. तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं एज्युकेशन जे आहे अगोदरच कंप्लीट झालेलं असणं आवश्यक आहे नोटिफिकेशन यायच्या अगोदर. काही जण मला परत असे पण कमेंट करतात की सर आता माझा रिझल्ट नाही आलेला, मग मी अप्लाय करू शकतो का? तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार नाहीत. तुम्हाला 1/10च्या अगोदर तुमचं
जी पोस्टचं एज्युकेशन आहे ते कम्प्लीट होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये मेडिकल फिटनेस सुद्धा होणार आहे. तर त्याचा सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो www.rrcer.com या वेबसाईटवर अवेलेबल आहे. रिझर्वेशन कोणकोणत्या कॅटेगरीला कसं आहे याच्याविषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितलेली आहे. Following entries shall be covered under the term ESM mentioned in para 2 of the notification. Children of deceased disabled ex-servicemen including those killed disabled during peace time. तर ह्या डिटेल्स पण तुम्ही एकदा वाचून घ्या. ज्यावेळेस अप्लाय करताय त्या अप्लाय करायच्या अगोदर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला वाचायच्या आहेत. इथं मोड ऑफ सिलेक्शन जे आहे तर ते एलिजिबल कॅन्डिडेट्स हु अप्लाय अगेन्स्ट द नोटिफिकेशन फॉर द ट्रेड फॉर विच ओनली क्लास 10 पास 10वी पास आणि कमीत कमी 50% तुम्हाला ॲग्रिगेट मार्क्स तिथं असणं आवश्यक आहे. तर ITI एक्झामिनेशन गिविंग इक्वल वेटेज टू बोथ इन केस ऑफ टू कॅन्डिडेट हॅव्हिंग द सेम मार्क्स. जर 10वीला सेम मार्क आहेत, दोघांचे ITI झालेला आहे, तर ITI मध्ये ज्याला जास्त मार्क असतील त्याला तिथं पहिला प्रेफरन्स दिला जाईल. तर काही फॉर द ट्रेड फॉर विच क्लास 8 पास इज द मिनिमम क्वालिफिकेशन द मेरिट लिस्ट विल बी prepared for all eligible candidates including those have qualification of matriculation and who opt for these trades based on the average marks obtained both in class 8 standard and ITI examination. तर याचं जे कॅल्क्युलेशन होणार आहे तर 8वीवर जे ट्रेड झालेले आहेत त्यांच्यासाठी हे कॅल्क्युलेशन जे आहे तर 8वी आणि ITI हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन मिळून इथं त्यांचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत. ॲप्लिकेशन फीज जी आहे तर इथं 100 रुपये ॲप्लिकेशन फीज आहे नॉन रिफंडेबल आणि SC ST PWD वुमन कॅन्डिडेटला हे ॲप्लिकेशन फीज लागू नसणार आहे. तर हाऊ टू अप्लाय याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तर ते ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जे नोटीस बोर्ड ऑफ ऑफिशियल वेबसाईट RCER कोलकाता म्हणजे ह्यांची www.rrcer.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर 4 तारखेपासून फॉर्म फिलिंग चालू होईल. तर त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. त्या ऑनलाईन अप्लाय करते वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कृपया कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे अपलोड करायचं आहे तर अपलोड टू बी अपलोडेड तर स्कॅन फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि 3 महिन्यापेक्षा जुना तो फोटोग्राफ नको. त्याची साईज जी आहे ते आपल्याला परत कळेलच की कोणकोणत्या साईजमध्ये. इथं साईज त्यांनी मेन्शन केलेली नाही. तर तुम्हाला मार्कशीट वगैरे जे आहेत PDF फॉर्मॅटमध्येच बनवून अपलोड करायचे आहेत. सर्टिफिकेट पण जे आहेत PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे आहेत आणि कोणते कम्युनिटी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वगैरे असतील ते पण तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्येच असतात. म्हणजे डॉक्युमेंट ज्या तुम्ही फिल करणार आहात अपलोड करणार आहात सगळ्या डॉक्युमेंट ह्या PDF मध्येच असायला हव्यात. मित्रांनो हे सगळं झालं. ह्या टर्म्स कंडिशन आपण सगळ्या पाहिल्यात पण आपलं राहिलं ते एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर कोणत्या पोस्टसाठी कोणतं आणि कसं क्वालिफिकेशन असणार आहे हे पण आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 10th क्लास एक्झामिनेशन ऑर इट इक्वलंट अंडर द 10+2 एक्झामिनेशन सिस्टीम. म्हणजे 10वी + 2 म्हणजे 12वी विथ 50% मार्क्स कमीत कमी 50% मार्क तरी तुम्हाला एक्झाम मध्ये असायला हवेत फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज बोर्ड अँड ऑल्सो शुड पजेस द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असायला पाहिजे इन द नोटिफाईड ट्रेड इश्यूड बाय NCVT किंवा SCVT. जिथून तुम्ही ITI केलाय तर तिथून ते सर्टिफिकेट जे मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. However, for the following trades, the minimum educational qualification is 8th class pass from recognized school and the national trade certificate in the notified trade issued by NCVT, SCVT. तर खाली हे जे 8वी पास आहे तर 8वी पास वेल्डर, गॅस इलेक्ट्रिक, सीट मेटल वर्कर, लाईनमन, वायरमन आणि कारपेंटर पेंटर यांना जे क्वालिफिकेशन लागणार आहे
ते फक्त 8वी पासवर जे ITI झालेलं आहे ते सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहेत. 8वी आणि बाकीचे जे पोस्ट आहेत तर त्यांना 10वी प्लस ITI आणि 10वी प्लस 12वी जे एज्युकेशन त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार आपण इथं अप्लाय करू शकणार आहोत. तर एकदम चांगली आणि खूप मस्त अपॉर्च्युनिटी आहे. याची सॅलरी जी आहे ती सॅलरी ज्यावेळेस आपण फॉर्म भरू त्यावेळेस त्याची डिटेल्स सुद्धा इथं आपल्याला सांगतील की नेमकं याची पेमेंट कसं असतं. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी हे तर नाही सांगितलं की सॅलरी किंवा पॅकेज जे आहे ते कसं दिलं जाईल, पण जे पॅकेज असतं नॉर्मल 9,000 ते 15,000च्या आतमध्ये हे पॅकेज तुम्हाला मिळतं अप्रेंटिसशिपमध्ये. तर ते आपल्याला पुढे कळेलच की नेमकं किती पॅकेज असणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा. त्याच्यानंतर नोटिफिकेशन सुद्धा बघत जा आणि नंतर ठरवत जा हा व्हिडिओ खोटा आहे, ही जाहिरात खोटी आहे का कशी. एन्ड्युरिंग मराठी तुम्हाला कधीच फसवणार नाही हे वचन देते. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बटन ऑन करा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि एखाद्या गरजू मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.